बाजूला आपण शेरपोली संघ पाहणार आहोत। टॉस जिंकल्यानंतर अगदी आपण पाहत आहोत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला गेलेला आहे आणि पाहुणेवर आणि तथा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी दर दिवशी आपल्याला पाहायला भेटते या मैदानावरती। सगळ्यांचं स्वागत आहे। कृष्ण आणि हर्षल ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल। बॉलिंग ट्रॅक वरती सचिन। सामन्याला सुरुवात होते। 4 षटकांचा सामना। पहिला चेंडू वरती दे धक्का इरादा पक्का। पहिला चेंडू हवेमध्ये फिल्डर आलाय, मिड विकेटला झेल देऊन परतेल। धक्का क्रमांक पहिला चेंडू वरती विकेट, फलंदाज आउट। साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट। खूपच चांगला स्टार्ट मिळून दिला गेलेला आहे। शून्यावरतीच बाद झालेला फलंदाज पाहायला भेटतोय। कृष्ण अगदी शून्यावरती बाद झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक पहिलाच दिला गेला सचिन कडनं। चांगली सुरुवात होते। लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला होता। खूपच चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये, जे की पहिल्या चेंडूवरती ओपनिंगची जोडी फोडण्यामध्ये यश मिळालंय। पहिल्या चेंडूवरती आलेली बहुमूल्य विकेट। ओपनिंगचा फलंदाज लेफ्ट हँड बॅटर कृष्णा डगआउटला गेला। हवेच्या विरोध दिशामध्ये फटका खेळला होता आणि फटका फसला, झटका लागला। शून्यावरती पहिली विकेट। फुल लेंथ अजून एक चांगला बॉल, वेगवान चेंडू हाताला गेलाय। शेरपोली संघ मैदानाच्या आतमध्ये आज खूप चांगला स्क्वॉड दिसतोय आणि त्यामुळे एक चांगली फाईट पाहायला भेटू शकते, शंकाच नाहीत। दुसऱ्या बाजूला जय भजंग झाडखैरे देखील आज खूपच चांगली कामगिरी करतायत। फुल टॉस करून बसले होते। ऑन साइडला बॉल टर्न करायचा होता, टायमिंग साधू शकले नव्हते। यावेळेस आलेले अजून एक सिंगल मात्र मिळत आहे। सिंगलच्या मदतीने आता धाव फलक पुढे सरसावेल आणि फायनली धाव संख्येचा पाया यावेळेस रोवला गेलेला आहे। मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पहिली मिळालेली आहे, स्ट्राइक रोटेट केली जाईल। यावेळेस मयूर हर्षल यावेळेस स्ट्रायकर एंडला जातोय। सुरुवात दमदार दाखवणं गरजेचे आहे, धमाक्यामध्ये होणं गरजेचे असेल। सॉफ्ट हँड ढकललं होतं, यावेळेस फटका फसलाय, झटका लागलाय। धक्का क्रमांक 2, फलंदाज आउट। साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट। पहिल्याच ओव्हर मध्ये काय लाजवाब कामगिरी करत असताना गोलंदाज सचिन। खूपच चांगली कामगिरी। आता नवीन फलंदाज विषय येतोय, गळती लागते। पहिल्याच ओव्हर मध्ये ब्रेक थ्रू 2 मिळून दिलेले आहेत, यापेक्षा चांगला स्टार्ट नसावा गोलंदाजी मध्ये। फुल लेंथ, यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला भेटतोय। क्षेत्ररक्षक आहे, लेफ्ट ड्राईव्ह, फटका चांगला आहे। वॉडिश लॉंग ऑफ मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल फेकी होईल आणि त्यानंतर मिळेल एक सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा दिसत आहेत 2 वरती 2 मोठे झटके मैदानाच्या आतमध्ये दिले गेले। ओपनिंगची जोडी डगआउटला परतली आहे। फुल टॉस होता, यावेळेस लॉंग ऑनला खेळून फटका खेळलाय। क्षेत्ररक्षक आलेत, खूप चांगलं फिल्डिंग। दुसराचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजत होती, धडधड वाढली होती, परंतु फलंदाज पोहोचलेत। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि इथे पहिल्या ओव्हरचा खेळ ओव्हरऑल यावेळेस समाप्त होतोय। पहिल्या ओव्हर मध्ये आलात फक्त 4 धावा। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली। माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओव्हर संपली। चार वरती 2 झटके मोठे दिले गेलेले आहेत।
मिस टायमिंग याही वेळेस प्रॉपर टायमिंग नव्हतं. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल असं दिसतंय. थ्रो पाहावा लागेल. स्ट्रायकर एंडला थ्रो सचिन कडनं होतंय. 2 धावा मिळतील. विषय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. गेट चेंज करावं लागेल. थोडंसं थांबावं लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल तर तुम्ही मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करू शकताय. एका मोठ्या पार्टनरशिपची गरज असणार आहे आणि जर ती पार्टनरशिप जर या 2 फलंदाजामध्ये राहिली तर कदाचित मोठं टार्गेट सेट होऊ शकतंय. पहिलाच आपण पाहत आहोत टॉस गमावलाय परंतु त्यानंतर बॅटिंग करण्याचा यावेळेस प्रयत्न राहिलाय. फटका फसलाय. बळी भोये धावतोय. चेंडू पर्यंत पोहोचलाय. थोडंसं फंबल होतोय. चेंडूला आता बाउंड्री लाईन कडे घेऊन चाललाय. त्यानंतर बॉल फेकी केलं जाईल आणि 3चा प्रयत्न यशस्वी होतोय. आज इथे एकही वाटत नव्हती की झेल पकडला जाईल. तो झेल तर दूर राहिला परंतु चेंडू अडवण्यासाठी खूप वेळ घेतला गेलेला आहे बळी भोयेकडनं आणि फायनली इथे 3 धावा मिळाला धावून पळून. हा फुल टॉस यावेळेस पंचांनी बीमर घोषित केलाय. श्रीडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9+4 5 धावा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. नो प्लस 4 बीमर हाताळला गेला. वेस्टेजची हाईट होती. पुरेपूर फायदा घेतलाय. सैनसियत बडा धमाका केला गेला. मैदानाच्या आतमध्ये 5 मिळाल्या. हा बॉल वेगामध्ये हाताळण्याचा प्रयत्न. आउटसाइड दिले एक स्टंप. वाईड बॉलचा इशारा याही वेळेस कळवला जातोय. एक्साची मदत यावेळेस या ओव्हरमध्ये दिली जात आहे. ओव्हरऑल फायदा टीमला होतोय. धावफलक पोहोचला आता 15 धावा. 45+ जावं लागणार आहे फायटिंग टार्गेटकडे वाटचाल करायची असेल तर कारण आज शेरपोली संघ खूप चांगला स्कॉर दिसतोय टीमचा आणि त्यामुळे तो प्रयत्न यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाला करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा कळवला गेलाय आणि आता पहा जो नो बॉल आला त्याच्यानंतर लगातार 2 वाईट देखील आलेत म्हणजे ओव्हरऑल या ओव्हरमध्ये 107 मिळाल्यात आतापर्यंत आणि धावफलक आता पोहोचले 16 अंकावरती. आता चांगले पार्टनरशिप देखील मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप होत आहे. ओव्हरऑल दोन्हीही ओपनिंगची जी जोडी होती कृष्णा आणि हर्षलनं नाराज केलं परंतु त्यानंतर आता धावा यायला सुरुवात झालेली आहेत आणि तिथे हा फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिट कंटिन्यू होता कारण नो फेकल्यानंतर लगातार 2 वाईट बॉल आले होते आणि त्यामुळे जीवदान फलंदाजाला मोठं जीवदानच मिळालंय. सिंगलच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती. आज आपण पाहिले असतील मॅचेस मध्ये खूप चांगले टार्गेट सेट झालेले आहेत जिथे की पहिलाच इनिंग मध्ये खूप चांगले टार्गेट सेट होतं आणि त्यानंतर चेसिंग करणं थोडंसं अवघड होत चाललंय आजच्या दिवसामध्ये. फुल टॉस करून बसलाय याही वेळेस पंचांनी बीमर आणि यावेळेस तर मोठा धमाकाच केला गेलाय. सैनसियत बडा धमाका. 9+6 7 धावा. वाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. असला बॉलची मागणी बनसे करत आहेत. बॉल तिकडे लवकरात लवकर कॅरी करायचा आहे. खूपच चांगल्या धावा येत आहेत या ओव्हरमध्ये. खूप महागडी गोलंदाजी. 100 धावा खूप मिळालेल्या आहेत. पूर्णपणे फायदा घेतला जाईल. याही वेळेस आपण पाहत आहोत नो बॉल वरती आलेला षटकार. त्या अगोदर नो बॉल वरती चौकार म्हणजे 100 धावा खूप मिळालात. त्यामध्ये 2 वाईट बॉल देखील हाताळले गेले. त्यांनी आता स्कोर कार्ड पोहोचले 24 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाजाचा वापर यावेळेस केला जातोय. रोहित आलाय उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी. परफेक्ट फक्त 3च बॉल टाकले गेलेले आहेत. उर्वरित 100 बॉल होते. 2 नो 2 वाईड आणि त्यानंतर एक सिंगल एक डबल आणि त्यानंतर एक टिबल अशा पद्धतीने ओव्हर फक्त 3च बॉल झाले. 3 बॉल टाकावे लागणार आहेत रोहितला. धावफलक जाऊन पोहोचलाय 24.
ऑन साइडला बॉल टर्न केला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सचिनचा हा थ्रो पाहायला भेटतोय नॉन स्ट्राइक एंडला. परफेक्ट थ्रो पाहायला भेटला, एक सिंगल मिळेल. यावेळेस झेलबादची संधी आहे, पकडला गेलेला आहे झेल आणि संपलेला आहे खेळ. फलंदाज झाला यावेळेस मात्र बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा आई गावदेवीच्या. न्यू बॅटर कल्पेश पाहायला भेटेल. करणनं पकडलेला झेल ला जबाब होता. आज इथे कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट होतं. चेंडूची पाहणी ओव्हरऑल केली गेली आणि त्याच्यानंतर बरोबर चेंडू खाली तो आलाय. जजमेंट चांगला राहिलाय. झेलबादच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक दिला गेलेला आहे, तिसरा. चेंडूला पूर्णपणे सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. एक्स्ट्राची खूप मदत मिळालेली आहे या ओव्हरमध्ये. दोन चांगले चेंडू रोहितनं हाताळले होते, परंतु त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल त्यांना टाकला गेलेला आहे. ऑन साइडला यावेळेस काऊ कॉर्नरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगलं करणकडनं होत आहे. बॉल फेकी आणि आता फायनली दुसरी ओव्हर जी की महागडी होत होती ती आता कंप्लीट केली जाईल आणि 2 ओव्हर नंतर धाव फलक पोहोचले 27. 27 धावा, 2 ओव्हर समाप्त. 27 संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओहोर संपली. अजून एक झेल उडालाय, तिथे पकडला जाईल काऊ कॉर्नर मध्ये आणि अजून एक धक्का दिला जातो मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 4. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या थँक्यू डीजे. थोडस व्यासपीठाकडे घेऊन जातोय. नक्कीच सन्माननीय रघुनाथजी वाघ साहेब आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा आपण यथोचित सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विठ्ठलजी डिंगोरे साहेब, आपला शुभ हस्ते आज सन्मान होतोय. अगदी आपण पाहत आहोत आमचे अजय शहापूर तालुक्याचे बायकर सम्राट म्हणून ओळखले जात आहेत ते आमचे गणेश डिंगोरे यांचे वडील विठ्ठलजी डिंगोरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. आज पाहायला गेलं तर पाहुणेवारांची उपस्थिती खूप प्रार्थनीय होती आणि आज वेळात वेळ काढून आले आहेत. तर नक्कीच आपण पाहत आहोत हा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. पाहुणेवारांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या अंतर्गत खूप सारी पाहुणेवारांची रेलचल सातत्यानं पाहायला भेटलेली आहे. कारण असलेलं प्रेम व्यक्त करतायत सगळेच पाहुणे या स्पर्धेवरती. ऑन साइडला बॉल टर्न केला गेला, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. मिड विकेट मधनं बॉल फेकी केला गेलाय. तत्पूर्वी एकच सिंगल इथे मिळेल. ओव्हरऑल धावा आलेल्या आहेत आणि अगदी आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये तर खूपच आल्या होत्या, जिथे की 160 देखील पकडून तब्बल 23 धावा खर्च झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये शांततेची सुरुवात, सचिनचं लाजवाब षटक, त्यानंतर ओव्हरऑल गेम चेंज झाला, टर्न मिळाला आणि त्यानंतर विजयनं खराब थोडीशी गोलंदाजी केली. 2 बिमर हाताळले, तिथे 160 मिळाला आणि त्यानंतर आता सागर आलाय. धाव फलक टोटल पोहोचले 28. धावा रोखावा लागणार आहेत. एक्स्ट्रा वरती अंकुश लावावा लागेल. स्विंग शीट करण्याचा प्रयत्न, मोमेंट अटेम्प्ट केलेली होती, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. शिफ्ट चेंज करून यावेळेस आपण पाहत आहोत मोमेंट शिफ्ट करून फटका खेळायचं होतं, परंतु तिथे जमलेलं नाहीत. विषय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एक सिक्सर त्याच्या बॅटमधनं, काही सिंगल डबल त्यानं धावा काढल्यात, परंतु त्याच्या विरोधामध्ये आलेला हा डॉट बॉल. Yes, agent taken.
फलंदाज झाला अजून एक बाद. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने. 28 धावसंख्येवरती धावा आणि त्याच्यामध्ये गेल्या आहेत आता 5 विकेट. अर्धा संघ तंबूच्या आश्राला परतलेला आहे. विकेटवरती विकेट जात आहेत. धावा तर इक्साच्या बहाल केल्या होत्या. एखाद्या फलंदाजाला थांबणं गरजेचं होतं, पण सातत्यानं विकेट देखील घेतले जात आहेत. मिस्की हुक पाहायला भेटतोय. यावेळेस देखील फटका तितकंसं ताकद नाहीत, परंतु डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. बॉल अडवला जातोय. बॉल फेकी होईल आणि तदनंतर मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने आता धावफलक 29. षटक क्रमांक 3 सागरचं लाजबाब कमबॅक पाहायला भेटत आहे. 2 विकेट सागरनं काढल्या, 2च धावा खर्च केल्यात. जे षटक पहिला आपण सचिनचं पाहिलं, ओव्हरऑल त्याच पद्धतीने हे देखील षटक राहिलंय. आणि इथे आता गोलंदाजी चांगली होत आहे. कमबॅक करून दाखवतोय गोलंदाज. विकेट देखील गेलेल्या आहेत. टॉप ऑर्डर मध्ये आता अगदी ढासळलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज भूषण आणि साईनाथ ही जोडी पाहायला भेटते. पुन्हा टायमिंग करू शकलेले नाहीत. डीप मधनं बॉल फेकी केली जाईल. स्ट्रायकर एंडला फेकी चांगली वाटत आहे. कीपरनं कॅरी केला, बॉल लावला आणि त्यानंतर धक्का क्रमांक 6 दिला जातोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल विकेट. फलंदाज आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. तीन ओव्हर मध्ये आलेल्या धावफलकावरती धावा आपल्याला तीन ओव्हर मध्ये 30 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे. फलंदाजी करणारा संघ जयभरसिंग झारखैरे टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत आहेत. ओव्हरऑल विकेटवरती विकेट गेलेल्या आहेत, परंतु धावा चांगल्या आहेत. याही ओव्हर मध्ये जर तुम्ही 12 ते 15 धावा कलेक्ट केला तर फायटिंग टार्गेटकडे वाटचाल कराल. फुल टॉस, चेंडू हवेमध्ये, फिल्डर धावतायत. गॅप मोठा, धावसंख्येचा नाही तोटा, पण बिमर घोषित करतायत सोनेपे सोहागा. यावेळेस नो +4 1 मिळतात. अजून देखील 5 धावा. चला बॉल तिकडनं कॅरी करून फेकायचा आहे. व्हॉलेंटियर, स्वयंसेवक, चला तिकडे आपण जास्त थांबायचं आहे. लक्षात घ्या बॉल पहिला चेंडूवरती आलेला डॉट बॉलर आणि त्याच्यानंतर बिमर चेंडू सुनीलनं हाताळलाय. 1 धावा याही ओव्हर मध्ये आता खर्च होत आहेत. 2 षटक लाजबाब राहिले होते, जिथे सचिननं 4 धावा देत 2 विकेट घेतल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये सागरनं 3 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्यात. एक रनआउटची देखील विकेट त्या ओव्हर मध्ये आली होती, परंतु दुसरं षटक महागडे राहिलं आणि आता हेही षटक जिथे की एक मोठा बिमर हाताळला गेला सुनील कडनं. धाव फलक पोहोचला आता 35 धावा. जो उल्लेख आपण केला की या शेवटच्या ओव्हर मध्ये 12 ते 15 आला तरी देखील फायटिंग टार्गेट होईल आणि तोच प्रयत्न राहिलाय. चेंडू सालाय उंच उंच, लांब लांब ठोकलाय, लॉंग अँड स्ट्रॉंग, सिक्सर. 6 धावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी
पहा किती बॅटिंग लाईनअप तगडी दिसत आहे. साईनाथ इनाट नंबर 7 वरती आलेला फलंदाज यावेळेस षटकार ठोकतोय. शेबर्स रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, या फटक्याची गरज होती का हा मोठा प्रश्न पडलाय. झाली दांडी गुल, फलंदाज साईनाथ आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. या फटक्याची गरज होती का हा मोठा प्रश्न डगआउटला देखील पडेल आणि साईनाथला देखील पडेल, कारण समोर खूप चांगले स्ट्रोक तो खेळला होता आणि यावेळेस स्विंग शीट करण्याचा प्रयत्न. फटका फसला, झटका लागलाय. धक्का क्रमांक 7 विकेट गेला. धावफलक 41. नवीन फलंदाज प्रवीण. विशेपला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस स्विंग अँड मिस. आज चांगला चेंडू पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाजाचा. डेट ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत. डेट ओव्हर स्पेशलिस्ट आहे आणि आता जाणतोय की धावा ऑलरेडी झालेल्या आहेत, त्या थांबवणं गरजेचे आहेत. षटक क्रमांक 4 चालू राहिलाय सुनीलची गोलंदाजी. काही एक्सा, त्यानंतर एक सिक्सर, एक चौकार देखील या ओव्हर मध्ये आलाय. समोर यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. जाग्यावरती बॉल स्वतः गोलंदाज जावले चेंडू करण्यासाठी आणि आता एक सिंगल सहजरित्या मिळेल. सिंगलच्या मदतीने 42 झालात आणि आता राहिला शेवटचा अंतिम बॉल या इनिंगचा. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल हे आता आपण पाहणार आहोत. लोबर हार्ड शेड्यू देखील निघून चाललेला आहे ऑफस्टिकला थोडासा सोडून आणि शेवटचा अंतिम शेड्यू देखील डॉट बॉल येतोय. टार्गेट सेट झालाय. धावफलकावरती पहिल्या इनिंग मध्ये काढल्या गेलेल्या धावा. जय बजरंग झाडखैरे संघ बॅटिंग करत असताना 42 झाल्यात आणि या मॅच मध्ये 43 धावसंख्येची गरज आहे चिरपोली संघाला. अष्टविनायक चिरपोली. जसं पूर्वार्ध समाप्त झालाय, उत्तरार्धाला जशी सुरुवात केली जाईल या ऐकूयात पुन्हा एकदा विकेजी शेवाळे सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. यस, थँक्यू सोबत हर्षलजी पवारचं. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण. चला फिल्डिंग लवकरात लवकर आपण सजवून घ्या. यस, चला जय बजरंग मानगाव आणि खंडवी ब्रदर्स मानेचा पण आपण रिपोर्टिंग करा लगेच. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे आपण आणि सलामवर बॅटर सुद्धा पाठवायचे चिरपोली संघ.
यस, बली आणि विकास ही जोडी पाहायला मिळते. दोन बॅटर मैदानाच्या मध्ये विकास आणि बली ही जोडी पाहायला मिळते. यस, विकास बॅटिंगला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप, वाईड बॉल. वाईड बॉल पाहायला मिळतोय पहिलाच बॉल वरती. त्रेचाळीसचा टार्गेट दिलं गेलंय. यस, DRS घेतला गेलाय व्हाईट साठी. इथे थर्ड अंपायर निरंजन सावंत सर जुळले गेलेत. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. वाईड बॉल. या सर्व संघांनी नोंद घ्यायचे. आपल्या DRS ची मागणी ती 15 सेकंदाच्या मध्ये आतमध्ये घ्यायची. 15 सेकंदच्या आतमध्ये वाईड बॉल. थँक्यू सो मच सावंत सर. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतो. 1 ऑन द बोर्ड. 43चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज सज्ज विजय. बॅटिंगला विकास. ओव्हर द विकेटने मारा विकास साठी. इथे मात्र मिस टायमिंग सो फटका फसलाय. लागलेला हा पहिला धक्का. विकास बॅक टू पवेलियन. एक वरती लागलाय पहिला धक्का. फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठं. चला लवकर लवकर रिपोर्टिंग करायचं आपण. नेक्स्ट मॅच असेल जय बजरंग मानगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खंडवी ब्रदर्स मानीचा पाडा. नवीन बॅटर करण. इथे यष्टी उद्ध्वस्त केली गेली आहे. यू मिस आय डेफिनेटली यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर केल्यात गॉन. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. 1 मोर विकेट डाऊन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या शकला जय गोठेकर गावचा. यस, थँक्यू, धन्यवाद.
चला टॉस साठी रिपोर्टिंग करतायत मयूर खडवी, ते दाखल झालेत. चला जय बजरंग मानगाव टीमचे कॅप्टन. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सचिन, पुढील बॉल फुल टॉसचा बॉल चांगला फ्लिक केलाय. कॅप मध्ये बॉल आहे, फिल्डर आहेत, अवाकाच्या बाहेर बॉल निघून चाललाय. मैदानाला गरंगळत बॉल झालाय सीमा पार. चौकार. ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव यस, चला मानगाव टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. धाव फलकावती पाहायला मिळते 9 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आले गेले बॅटर सचिनच्या पाठमधनं. बॅक टू बॅक 2 चौकार आले सचिनच्या बॅटमधनं. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक. चांगली सुरुवात केली होती गोलंदाज विजयच्या माध्यमात. बॅक टू बॅक 2 हदरे. त्यानंतर सचिन आला, त्याने सुद्धा बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेलेत. धावसंख्या चिरपोली संघाची धावसंख्या 9. 43चा पाठलाग करायचा आहे गोलंदाज सज्ज झाडकरे संघाकडनं विजय. राईट मोर द विकेट. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेत उडवलाय. फटका फसलाय, फटका मिस टायमिंग. पकडला जाईल झेल. संपला बॅटर सचिनचा खेळ. कमबॅक केला जात आहे. आत्मविश्वास थोडासा लो झाला होता, तो मात्र पुन्हा एकदा द्विगुणित केला गेले गोलंदाज विजयच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर आलेली विकेट. फलंदाज सचिनचा खेळ मात्र समाप्त झालेला पाहायला मिळतोय. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. येस, थँक्यू. नवीन बॅटर आलाय, बळीचा छोटा भाऊ पाहायला मिळतोय. दिनेश भोये, 2 सख्या भावांची जोडी आहे. आता किल्ला लढवावा लागेल, कारण 3 हादरे दिले गेलेत विजयच्या माध्यमातून झाडकरी संघाकडनं. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. गोलंदाज सज्ज विजय, बॅटिंगला दिनेश भोये पाहायला मिळतोय. ते चांगला फटका होता. जोखमीची धाव. बळी भोये थोडेसे इंटरेस्ट होते, परंतु दिनेशने मात्र नकार दिला गेलाय. बघता बघता षटक पहिलं समाप्त झालंय. डॉट बॉल धावसंख्या पाहायला मिळते ती 9. अजून 18 बॉल, 34 धाब्यांची गरज. 18 बॉल आणि 34चा खेळ असेल बाकी. चला नकुल भुतामरे, आपण लवकरात लवकर नकुल भुतामरे आपण रिपोर्टिंग करायचं लगेच टॉस साठी. अठरा बॉल अजूनही 34 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. चला फिल्डिंग लवकरच सजून घ्यायचे झाडकरी संघ. भूषण आलाय.
त्याला फास्ट घ्यायचंय. झाडकरे भरपूर वेळ लावता पण सक्त वॉर्निंग दिली जाते. झाडकरे संघ प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नकोय. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. अठरा बॉल 34. अठरा बॉल 34. हा बॉल जाऊ दिलाय. तावडे सरांचे दोन्ही हात फैलावले गेलेत. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये अडवेल अतिरिक्त धावसंख्या 10. 18 बॉल 33. जय बजरंग झाडकरे विपक्ष चेरपोली असे मॅच चालाय. नेक्स्ट मॅच असेल खंडवी ब्रदर्स मानी चपाटा त्यांच्या अगेन्स्ट फायनल जय बजरंग मानगाव. पुढील बॉल डॉट बॉल टाकले गेले. अजूनही 17 बॉल 33 च इक्वेशन अजूनही असेल. गोलंदाज सज्ज. नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केले गेलाय. खराब बॉल. येणारा बॉल फ्री हिट असेल. ते संधी बनली आहे बली भोई या बॅटरसाठी. या संधीचं सोनं करेल का? पुढील बॉल फ्री हिट वरती चांगला फटका. गॅप मध्ये बॉल आहे. फटक्यामध्ये ताकद सर्व काही सिद्ध होऊन झालेलं पाहायला मिळतंय. चांगला कनेक्शन मात्र प्रॉपर आणि संधी होतं त्या संधीचं सोनं करतोय. फ्री हिट वरती चांगला फ्री वसूल करतोय फलंदाज बळी भोये बॅटर. या चौकारच्या मदतीने धाव फलकामध्ये पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 15 या आकड्यावरती. धावसंख्या पाहायला मिळते 15. पुढील बॉल भूषण बळी भोयेसाठी. येथे सुद्धा इनसाइड फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द कव्हर बॉल फटका पाहायला मिळतोय. फिल्डर येतात. डीबी एक्स्ट्रा कव्हर वरनं एकच धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 16 अजून करायच्या त्या गोळा. 15 बॉल 27. मला माहिती आहे. ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एकापेक्षा जास्त भेटतील का? एकापेक्षा जास्त नाहीये. फक्त मिळेल एक धाव सिंगल. एका सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पाहायला मिळते ती 17 आकड्यावरती. 3 गडी 17 अजूनही बनवायचे. 14 बॉल 26 च इक्वेशन समीकरण आहे. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आजचा 6वा दिवस. शहापूर असूनचे 60 संघांचा मात्र शेवटचा दिवस. उद्यापासून बिग फाईट पाहायला मिळतील. सलग 4 दिवस टॉपचे नामांकित संघ स्टार प्लेयर मात्र खेळताना पाहायला मिळतो. इथे मात्र नक्कीच फटका चांगला आहे बली भोयेचा. घुटना टेकवर सिक्सर दे. कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळतोय. बली भोयेच्या बॅट मधनं कडक बिग ब्लास्टेड षटकार 6 धावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते 23. 3 गडी बाद 23 धावा धावफलकावरती. इथे चांगला झेल झालेला कॅरी पाहायला मिळतोय. धे धक्का पाहायला मिळतोय. मोठी विकेटचं पतन पाहायला मिळतंय. फलंदाज होईल बाद बली भोये. षटकार मारल्यानंतर मात्र उत्साहिक होते की याही बॉलवरती मोठा फटका येईल. परंतु मात्र टायमिंग झालं होतं. परंतु मात्र लांबी
उंची गाठता आली नाहीये. परिणामी बली भोई यांची गोल्डन विकेट घेतलेली पाहायला मिळते आहे. 12 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 4 गडी बाद 23. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ येस 12 बॉल अजून 20 धावांची गरज असेल. 12 बॉल करायच्या त्या 20 धावा. मयूर पाहायला मिळतो गोलंदाज. हाफ ट्रॅकाचा बॉल याही बॉल वरती उडवला गेलाय. उडण खटोला बॉल प्रेक्षक स्टँडला सलामी देत. आणखी निघालाय चेरपोलीचा वाद. 6 धावा षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. यस पुढील बॉल याही बॉलवरती हाफ ट्रॅकर. याही बॉलवरती उडवलाय. झेल झालाय कॅरी. षटकारानंतर घेतलेली गोल्डन विकेट पाहायला मिळते आहे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. दिनेश मात्र बॅक टू पविलियन पाहायला मिळते. नवीन बॅटर आलेत सुनील. नवीन बॅटर सुनील पाहायला मिळत आहेत. दहा बॉल 14 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. इथे सो यष्ट्यांचा वेध. हा जल्लोष आहे गोलंदाजाचा. काय गोलंदाजी पाहायला मिळते. मयूरच्या माध्यमातून षटकार. गेल्यानंतर बॅक टू बॅक 2 हादरे दे धक्के पाहायला मिळतोय. गोलंदाज मयूर झाड खैरे संघाकडनं. नऊ बॉल 14 धावांची गरज. 9 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 6 गडी बाद 29. 9 बॉल 14 धावांची गरज. नऊ बॉल 14. याही बॉल तरी ड्राईव्ह केलंय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. बॅक टू बॅक 2 गडी बाद केल्यानंतर गोलंदाजानं मात्र आत्मविश्वास वाढवला गेलाय. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 30. 8 बॉल 13 धावांची गरज. आठ बॉल 13. फुलटॉस बॉल उडवला गेलाय. मिस टायमिंग. पंचांनी नो देखील घोषित केलं. लेग पंच. नो बॉल. नो +2 अर्थात टोटल 3 धावा धाव फलकावरती. हा मात्र बॉल महागात पडतोय गोलंदाज मयूर मध्ये. खराब बॉल हाताळला. बीमर बॉल. हाईट फॅक्टर चेक केला गेला.
धावसक धाव फलकावती 30 येणारा बॉल फ्री हिट 8 बॉल 10 येणारा बॉल फ्री हिट इथे सुद्धा समोर उडवला गेलाय फ्री हिटचा बॉल आहे एक धाव घेतली 7 बॉल 9 धावांची गरज रघुनाथजी वाघ साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेचा कौल केला जातोय 6 बॉल 5 चं समीकरण असेल गुरुनाथजी वाघ साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय 6 बॉल 5 धावांची गरज सहा बॉल 5 6 गडी बदलती 6 बॉल 5 धावा डिफेंड करावे लागतील गोलंदाज पाहायला मिळतोय कल्पेश आलाय इथे दांडी गोल पाहायला मिळते मॅचला कलाटणी देणारी ही विकेट पाहायला मिळते आहे 6 बॉल 5 आता विकेटचं पतन फलंदाज बाद आता करायच्या त्या 5 बॉल 5 धाब्यांची गरज साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे राज मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट सरपंच गोठे यस थँक्यू सो मच 5 बॉल 5 चं समीकरण यस मानगाव वन द टॉस जय बजरंग मानगाव दसक इलेक्टेड टू फिल्डिंग बॅटिंग साठी थेट निमंत्रण दिले खंडवी ब्रदर्स मानिकचा पडा संघाला दोन्ही सगळं भरपूर सारा शुभेच्छा असतील जावा मॅच कडे मॅच रंगलेली पाहायला मिळते 5 बॉल 5 कल्पेशला मात्र चांगली गोलंदाजी हाताळली लागेल नवीन बॅटर आलाय सुरेश 5 बॉल 5 चं समीकरण पाच बॉल 5 चं समीकरण आहे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम 5 बॉल 5 गोलंदाज सज्ज कल्पेश ते सुद्धा चांगला बॉल लाईन चांगली पाहायला मिळते आहे इथे लाईन चांगली पाहायला मिळते आहे डॉट बॉलची झाली सांगता 4 बॉल करायच्या आता 5 धावा 4 बॉल 5 कालच्या दिवसामध्ये वाफे गावचा गोलंदाज जग्गू त्याने 6 बॉल 6 धावा डिफेंड केल्या होत्या पुढील बॉल कल्पेश स्लाइस केले चांगला फटका आहे 1 धाव एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय 39 या आकड्यावरती आता करायच्या 3 बॉल 4 धावांची गरज 3 बॉल 4 चं समीकरण असेल 3 बॉल 4 धावांची गरज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कल्पेश तयार राऊंड द विकेट हाफ ट्रॅकचा बॉल क्रॉस फटका पाहायला मिळतोय क्रॉस लाईनने फटका सजवलाय टीमध्ये फिल्डर येतात 1 धाव कंप्लीट एकापेक्षा जास्त मिळणार नाहीयेत 2 बॉल करायच्या आता 3 धावा 2 बॉल 3 ही अस्तित्वाची लढाई आहे कारण यामध्ये तुम्ही जिंकाल तेव्हाच तुमच्या संघाचं तुमच्या गावाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथे जिंकणं महत्वाचं इथे मिस टायमिंग फटका फसलाय झेल होईल का कॅरी झेल पकडला जातोय हा जल्लोष आहे झाडकैरे संघाचा कल्पेशच्या माध्यमातून 8 गडी बाद 40 1 बॉल करायच्या 3 धावा कंपल्सरी चेसिंग काय सामना होता डोळ्याचा पारण फेडणारी गोलंदाजी झाडकैरे संघाकडनं कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळते 1 बॉल 3 धावेची गरज एक बॉल 3 धावेची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये राहायचं असेल त्या मॅच मध्ये बनवून राहायचं असेल तर
कोणता संघ जिंकेल, कोण पडेगा किस पर बारी, हा एक बॉल सांगून जाईल. एक बॉल 3 धावा, कंपल्सरी चेसिंग. एक बॉल 3. कल्पेश स्लाइस केले, ड्राईव्ह केलेस, एक धाव कंप्लीट केली गेली. सेकंड साठी जात आहेत फिल्डर, बॉल मात्र घेऊन येत आहेत. दुसरी सुद्धा कंप्लीट, तिसऱ्यासाठी जात आहेत. इथे जिंकलाय संघ झाड रे संघ. काय गोलंदाजी पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमात. 6 बॉल 5 धावा डिफेंड करून दाखवल्यात आणि पराभूत केले गेले. प्लेयर ऑफ द मॅच ऋषी डिंगोरे कळवायचंय. ऋषी सर लक्ष द्यायचंय. शेवटची ओव्हर ज्यांनी 6